नमस्कार मित्रांनो, मी शिव मोडकुते. भरपूर जणांचं आता रेशन धान्य हे बंद होणार आहे. तुम्ही जर लवकरात लवकर हे काम केलं नाही तर तुमचं रेशन धान्यसुद्धा बंद होईल. तुम्हाला काय काम करायचं ते आर्टिकलमध्ये आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर त्याआधी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत असतात. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. जर हे काम केलं नाही तर रेशन बंद होणार. तर तुम्ही पाहू शकता काय काम आहे. तर अन्न नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार जाहीर आवाहन करण्यात आले आहे. यामध्ये महत्त्वपूर्ण काही अपडेट, काय नोटीस काढण्यात आली ते आपण समजून घेऊया. जाहीर आवाहन काय आहे? तर शिधापत्रिका धारकांना जाहीर आवाहन करण्यात येते की आपल्या शिधापत्रिकेमधील जे सदस्य मयत आहेत परंतु त्याचे नाव शिधापत्रिकेमधून वगळण्यात आलेले नाही, अशा सदस्याचे नाव तात्काळ कमी करून घेण्यासाठी शिधावाटप कार्यालयास संपर्क साधावा. जे कोणी सदस्य मयत आहेत तर आपल्या कुटुंबातील जे कोणी सदस्य इथे मयत असतील तर त्याचे नाव आपल्याला शिधावाटप कार्यालयात जाऊन इथे कमी करून घ्यायचं आहे. तरच आपले रेशन हे बंद होणार नाही, अन्यथा आपले रेशन हे बंद होईल. तर त्याचे नाव शिधापत्रिकेमधून वगळण्यात अजूनपर्यंत तुम्ही काढले नाही. शिधापत्रिका धारकासाठी काय नाव आहे ते काढायचं आहे असं सांगण्यात आलेले आहे. त्यासाठी तुम्ही शिधावाटप कार्यालयास संपर्क साधू शकता. आवश्यक कागदपत्रे तुम्हाला मयत व्यक्तीचे आधार कार्ड आणि शिधापत्रिका इथे लागणार आहे. हे तुम्ही लवकरात लवकर करून घ्या, नाहीतर पाहू शकता काय सांगण्यात आले. तर ज्या शिधापत्रिकेवर सिद्ध होत आहे अशा सर्व शिधापत्रिका धारकांना नम्र आवाहन करण्यात आलेले आहे. कृपया आपल्या कुटुंबसमवेत आपल्या शिधापत्रिकेमधील जेवढे व्यक्ती आहेत, आपल्या रेशन कार्डमधील जेवढे व्यक्ती आहेत त्या सर्वांचे आधार कार्ड घेऊन त्याचे सत्यापन म्हणजेच व्हेरिफिकेशन करून घेणे सक्तीचे आहे. त्यालाच आपण रेशन कार्ड KYC म्हणतो. तर मित्रांनो, तुमच्या फॅमिलीमधील जेवढे काही इथे मेंबर असतील तर त्या सर्वांची इथे रेशन कार्ड KYC करून घेणे हे सक्तीचे आहे असं सांगण्यात आलेले आहे. तर इथे ज्याची इथे KYC नाही झाली तर त्याचं हे रेशन बंद होणार आहे असं सुद्धा यामध्ये सांगितलं आहे. तर त्यांना इथे रेशन हे मिळणार नाही. तर तुम्हाला इथे शेजारील दुकानात इथे जायचं आहे. राशन दुकानात जाऊन इथे तुम्हाला तुमचं इथे अंगठा द्यायचा आहे. अन्यथा ज्या व्यक्तीचे इथे रेशन कार्ड सत्यापन व्हेरिफिकेशन होणार नाही त्यांची शिधापत्रिकेमधून नाव वगळण्यात येईल असं सुद्धा यामध्ये सांगितलं आहे. तर त्याचा शिधाजिनसुद्धा बंद होईल. तर आपली ही सर्वस्व जबाबदारी राहील असं यामध्ये सांगितलं आहे. तर आपल्याला लवकरात लवकर आपली KYC करून घ्यायची आहे मित्रांनो. तर मित्रांनो, अशा प्रकारची माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.